नमस्कार. महासागरमध्ये राजकुमार बडोले साहेबांचं खरं तर स्वागत. बडोले साहेब म्हणजे माजी सामाजिक आणि न्यायमंत्री होते. त्याचबरोबर आता विधानसभा सदस्य देखील आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा अ, राजकारण एवढं बदलत चाललंय. आता सध्याच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत. यापूर्वी नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये महायुतीने सांगितलं होतं, की आम्ही एकत्र महायुती म्हणून लढू. पण महाराष्ट्रभरात तसं झालं नाही. सगळे वेगवेगळ्या पक्षामध्ये लढले. आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. आणि पुढच्या मंगळवार बुधवारपर्यंत महापालिकेच्या निवडणुका घोषित होतील असं देखील कळतं आणि त्याचबरोबर जागा वाटप देखील होणार आहे. पण याच्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार असं सांगितलं जातं. पण एकीकडे बघायला गेलं तर शिंदे गटांच्या जो त्यांचा गड आहे त्याच्यामध्ये गणेश नाईक वारंवार जनता दरबार घेऊन हे करतायत किंवा अजित पवार गट जे आहे त्यांना कुठेतरी मागच्या प्रकरणामुळे दाबल्या चाललंय. काय वाटतं येणाऱ्या महापालिका निवडणुकामध्ये महायुती एकत्र लढेल का? नाही, मुळातच महायुतीची किंवा माननीय अ, भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांचे किंवा शिंदे गटांचे शिवसेनांचे जे प्रमुख नेते आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात ठरवलेलं होतं, की स्थानिक निवडणुकांमध्ये साधारणतः बरेच मोठ्या प्रमाणामध्ये अनेक जण उत्सुक असतात, निवडणूक लढण्याच्या दृष्टीनं. आणि त्याच्यामुळे एकत्रित जर निवडणूक लढला तर अनेक जणांचं त्याच्यामध्ये हिरमोड होतो. ते थोडेसे नाराज होतात. तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्या महायुतीच्या सगळ्या पक्षांची जे आहेत घटक पक्षांनी जिथं-जिथं युती होऊ शकते त्या ठिकाणी सामंजस्याने युती केली पाहिजे व अन्य ठिकाणी त्यांनी वेगळं-वेगळं जरी लढलं तरी पण ते लढलं पाहिजे. अशा पद्धतीची त्यांची सुरुवातीची पण भूमिका होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोकांचा त्याच्यामध्ये उत्साह राहतो. त्यांना प्रत्येकाला वाटते मी निवडणुकीमध्ये उभं झालो पाहिजे आणि म्हणून तशा पद्धतीचं ऑलरेडी धोरण महायुतीमधल्या सगळ्या प्रमुख ज्येष्ठ नेत्यांनी ठरवलेलं होतं वाटते आणि त्या दृष्टीनं मला सगळीजण त्या पद्धतीचा विचार करतायत. स्थानिक निवडणुकांमध्ये हा महत्त्वाचा विषय असतो. एकदा निवडणुका झाल्या का नंतर त्या ठिकाणी एकत्रित येते. परंतु सरकार महायुतीची सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये योग्य भूमिका त्यांची राहणार आहे. सगळे मिळूनच निर्णय करतायत आणि त्याच्यात कसल्याही प्रकारचा कुणामध्ये पण त्यांच्या मनात एकमेकाच्या प्रतीची कुठलीही भावना नाही आहे खरं म्हणजे. त्याच्यामुळे सर खालच्या पातळीवर जरी काय असं वाटत असलं तरी पण माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे महायुतीच्या सरकारच्या संदर्भामध्ये अत्यंत सकारात्मक पद्धतीने लोकांच्या दररोजच्या प्रश्नासाठी झगडतात आणि त्यांच्या प्रत्येकाला न्याय देण्याच्या दृष्टीनं काम करतायत. सर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की मुंबई महापालिकेवरती जास्त काळ वर्चस्व होतं शिवसेनेचं. पण आता भाजपाचाच महापौर होणार अशाही बातम्या समोर आल्या होत्या. पण काल अशा बातम्या समोर आल्या, की मुंबई महापालिकेच्या याच्यावरती शिवसेना आणि भाजपा एकत्र लढतील. अजित पवारांना डावललं जाईल. काय वाटतं? मला याच्या बाबतीत तर काही माहीत नाही. परंतु महायुती एकदम भक्कम आहे आणि असं कशी होणार नाही, एवढा विश्वास तर आम्हा सगळ्यांना आहे. त्यातल्या त्यात बरेचसे आपण पाहतोय, की एकनाथ शिंदे नाराज झाल्यावरती दिल्ली दौरा करतायत किंवा गावाकडे पळतायत. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजितदादा कधीच कुठे दिसत नाहीत. म्हणजे आधी अजितदादांचं दगडाखाली हात असल्यासारखं ते वागतायत. काय वाटतं? मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे प्रत्येकानं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र सगळे पक्ष आहेत आणि याच्यामध्ये युती होऊन लढणं हे कठीण काम आहे. तर त्या दृष्टीनं प्रत्येक पक्षाची स्वतःची एक भूमिका आहे. त्याच्यामुळे आमचे सगळे नेते मंडळी त्यांनी ठरवलेली त्यांची भूमिका योग्य पद्धतीचीच आहे असं मला वाटते. स्थानिक पातळीवर जर कुठं कमी जास्त जर झालं तर त्याचं साधारणतः वरच्या प्रमुख ज्येष्ठ नेत्यांवर आरोप प्रत्यारोप जरी करत असले, तरी ते काही खरं नाही, त्याच्यात तथ्य पण नसतं. आणि शेवटी महायुती भक्कम आहे त्याच्यात आणि दादांचा जर विषय आहे, तर जिथं-जिथं आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे, त्या ठिकाणी पूर्ण शक्तीनिशी लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा त्या ठिकाणी त्यांचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीनं सगळीकडे तयारी सुरू पण आहे. अ, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा समोर येतोय, की अजितदादा यांचा गट जो आहे राष्ट्रवादी आणि याच्यानंतर शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये फार काळापासून एक धुमसूम सुरू आहे आणि आता देखील महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. काय सांगाल या सगळ्या संदर्भामध्ये? खरं म्हणजे मला या बाबतीमध्ये जास्त काही माहीत नाही आहे. मी जास्त काही बोलू इच्छितही नाही. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये तिथल्या नेत्यांची भूमिका, तिथल्या पक्षाच्या प्रमुखांची भूमिका ही पण महत्त्वाची असते.
आणि त्या दृष्टीनं प्रत्येकच पक्ष स्वतःची पक्ष बांधणी करतो आणि आमचे जास्तीत जास्त लोक निवडून आले पाहिजे, अशा पद्धती त्यांची भूमिका असते. वर जर पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांची भूमिका सरकार चालवण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत सशक्त पद्धतीनं ते सरकार चालवत आहेत. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर जरी कमी जास्त जरी झालं, पण त्याचा सरकारशी जो कुठेतरी संबंध जोडून काय त्याचा फायदा होत नाही. आणि शेवटी महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार भक्कम आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांना घेऊन सरकार अत्यंत उत्तम काम करत आहे आणि अशीच सरकार ही कायम चालणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये थोडंफार जर झालं, त्याचा सरकारवर कोणताही परिणाम होत नाही. अगदी आपल्यासोबत होते राजकुमार बडोले साहेब. त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती ही दिली आहे, की आगामी निवडणुकामध्ये शक्यतो महायुती एकत्रच लढणार. पण प्रत्येक पक्षाला ज्या पद्धतीने वाटतं, की आमच्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून यावं, आणि ज्या पद्धतीने ज्यांचं संख्याबळ चांगलं असेल, ज्यांची हे असेल तेच उमेदवार अशा पद्धतीने लढू शकतात. पण महायुती एकत्र लढेल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. कॅमेरामॅन देवाशीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, विधानभवन, नागपूर.